नमस्कार. ह्या रील्समध्ये आपण पाईल्स म्हणजेच मूळव्याध होण्यासाठी काय कारणं आहेत त्याचं विस्तृत विवेचन करूया. पाईल्स हा आजार आयुर्वेदानुसार अग्निमांद्यामुळे होणारा आजार आहे. म्हणजेच तुमचं पचन खराब झालं की शक्यतो पाईल्स होतो आणि पाईल्सच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण पचन चांगलं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. आपलं पचन खराब झाल्यामुळे पेशंटचं पोट साफ होत नाही आणि पेशंटला कॉन्स्टिपेशन असतं आणि कॉन्स्टिपेशन असल्यामुळे मलावरोधासाठी आपण पेशंटचा जोर लावतो. त्या जोर लावण्यामुळे शक्यतो पाईल्स हे मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतात. तसंच जर का तुमच्या पोटातलं प्रेशर इतर काही कारणांमुळे जर वाढलं, जसं पोटात मोठ्या प्रमाणात फॅट असतील तर पोटाचं प्रेशर वाढतं. पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात खोकला असेल आणि तो बराच होत नसेल तर पोटातलं प्रेशर वाढतं. पोटामध्ये काही स्त्रियांमध्ये जर प्रेग्नन्सी असेल आणि पोटात बाळ असेल तर बाळाच्या वजनामुळे पोटातलं प्रेशर वाढतं. पोटामध्ये काही पाणी झालं आहे किंवा एखादा ट्यूमर आहे तर पोटातलं प्रेशर वाढतं. सो अशा प्रकारच्या कारणांमुळे सुद्धा आपल्याला पाईल्स हा आजार बघायला मिळतो. सो आपल्याला जर का पाईल्स होऊ नये असं वाटत असेल तर आपण पोटातलं प्रेशर वाढणार नाही अशा प्रकारचं आपलं आचरण हे असलं पाहिजे आणि आपलं पचन चांगलं राहील अशा प्रकारचा आपला हलका फुलका अशा प्रकारचा आपला आहार आपल्या प्रकृतीनुसार हा आपण घेत राहिला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पाईल्स हा आजार होणार नाही. पाईल्स संबंधी अजून माहिती मिळवण्यासाठी आमच्या रीलला जरूर कॉमेंट करा किंवा आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.